लेकिन एक सेकंड, तुम्ही आंबे कुठून आणले हो? मग आम्ही आईला दिले तर हात लावसाल उचल साल एखादा त्याच्यातला. माझ्या बाई, तुमच्या आईच्या तर शेतातले होतं, द्या की एक दोन चटणी करते. मग आईच्या शेतातले असं तर काय झालं? ते काय मनातून पडेल? मला आणायला खर्च लागला की नाही त्याला? आम्ही गावाकडे गेलते तर आणले तर. मग असं कुठं म्हणतात का हो? शेजाऱ्याला देऊन घेऊन खाव. शेजाऱ्याला देऊन घेऊन खाऊन शेजाऱ्याला आम्हाला काहीच देऊ नाही. आमच्या म्हणलं की घरातलं येऊन नेऊन हाताने उचलून घेऊन जावं आणि आपलं म्हणताना दार लावून लपून खावं. वा माझी माय. मग हाताळून नाही तर काय तर पाणी द्या. द्या की एक दोन. आणि अजून काय काय आणलं गावाकडून? मग चिंच दिसायली, किती छान चिंच हो. माझ्या डोळ्यात पाणी चालू चिंच बघून. द्या की जराशी. कसं तुमच्या तोंडाला पाणी सुटतंय चिंच बघून? लई तोंडाला पाणी सुटलं तर बाजारात जावं घेऊन येऊ मग खावं. तुम्हाला काय कमी गेली पैशाला? बक्कळ पैसे आहेत तुमच्या जवळ. आम्हाला काही देता का तुमच्या इथले? बाई जराशी चिंच आणि एक दोन आंबे द्या की हो, नाहीतर मी तुमचं पोटच फुगवते. ए बाई, आमचं पोट फुगायची गरज नाही. आमचं बक्कळ आधीच लय मोठं पोट फुगलेलं आहे. लय पोट फुगलेलं आहे. तू फुगवायची काय गरज नाही. जाय नवरा येईल, नवरा आले ना शिवाय देईल. तू आले ना नवऱ्याला पटत नाही. तुम्हाला बाई तर आम्हाला चांगले बोलतात. ओके तुम्हाला म्हणत असतील बोलू नको म्हणून. तुम्ही नसताना तुम्हाला आम्हाला मागणं ते देतात. दूध साखरपत्ती जेव्हा मागायला आले ना तेव्हा देतात. तुम्हीच नाही खडूस. ए बाई उगं डोसकं खाऊ नको. माझ्या नवऱ्याची मला घराने सांगून शन्या. तुला काय वाटलं माझ्या नवऱ्याची घराने सांगल्या मी तुला चिंचन आंबे दे. डोसकं खाऊ नको बघ. जाय आता थांब. आता माझ्या नवऱ्याला घरी येऊ देत. त्याची सोय लावते आणि तुही बी सोय बघते बघ आता. हा जाय गुणानं घरला बघ. उगं काव तुम्ही काळे बाई. उगं मी तर तिथं घराने करता आणि देईना गेलं की घरामध्ये भांडणं लावता. आपल्या आपल्या घरातल्या पैशाने आणून खा ना का तुम्हाला इकत. आता तुम्ही मला आंबे चिंच दिले नाही ना, बघा आता मी तुमचं पोटच फुगवते. हो जा जा. कावळ्याच्या सरापाने काय मरत नसते. जा जा. का ग बाई कशी शिकले तू यापासून? तू देतेस काय मला काही? मग बरं घेऊन जातीस तू. जाय.